आपण नवीन असाल तर माझ्या अखिल तांबोळी सर क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल दाबून ऑल करा, म्हणजे आपण माझ्या चॅनलला ॲड व्हाल. ज्यावेळी शैक्षणिक माहिती मी यूट्यूब चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेस पटकन आपल्या नोटिफिकेशनमध्ये अधिक सूचना अपडेट आपल्याला मिळत राहतील. फक्त आपल्याला इंग्रजीमध्ये लिहिलेलं जे सबस्क्राईबचं इंग्रजीमध्ये लिहिलेलं बटन आहे त्याला टच करायची, घंटी वाजवायची आहे, आपल्याला माहिती मिळत राहील. आपण पाहणार आहोत वर्ग 10वी ब्रिज कोर्स बघत आहोत, मराठी आंतरभारती येत्या 10वी 2021-22. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. ये व्हिडिओ आप आखिरी तक देखिएगा. 1 ते 7 पर्यंत आपण ब्रिज कोर्स 7 दिवसाचा बघत आहोत. 8वें दिवशी आपल्याला चाचणी टेस्ट द्यायची है. 8वें दिन हमें टेस्ट देना है. 1 से 7 दिन तक हम देख रहे हैं ब्रिज कोर्स और 8वें दिन हमें टेस्ट देना है. ये पूरा वीडियो आप देखिएगा. भारत माता ह्या गीताचे मी गायन करतो. भारताविषयी असलेले प्रेम, निसर्ग, सौंदर्य, एकता ह्या गीतातून प्रस्तुत केलेले हैं. भारत की एकता और भारत में जो भी कुदरत है उनके बारे में इसमें नज़म में बताया हुआ है. गीत गाता हूँ, गीताचे गायन करतो. आपल्याला सुद्धा गीत गायचे आहे, ऑडिओ व्हॉट्सअपवर पाठवायची आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रियतम आमची भारत माता, आम्ही सारी तिची मुले, रंग वेगळे गंध वेगळे तरी इथले सर्व फुले. प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते, प्रिय करही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते. प्रियतम आमचा धवल हिमाचल, बघे भिडाया जो गगना, प्रियतम आमची सह्या विंध्य हे, प्रियतम ह्या गंगा यमुना. मानव सारे समान असती, शिकवण ही जगतास दिली, या मातीची मुले सद्गुणी सर्व जगाला प्रिय झाली. प्रियतम आमची भारत माता, वंदन आम्ही तिला करू, या मातीची मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू. अशा प्रकारे आपण भारत माता गीताचे गायन केलेले आहे. प्रस्तुत गीत हे काव्यनंदनासाठी घेतले असून हे विद्यार्थ्यांकडून तालसुरात म्हणून घ्यावे. विद्यार्थ्यांनी हे गीतसुद्धा माझ्यासारखे तालसुरात म्हणावे आणि व्हिडिओ क्लिप व्हॉट्सअपवर टाकावी. शिक्षकांनी प्रस्तुत गीत विद्यार्थ्यांकडून तालसुरात म्हणून घ्यावे, तसेच समूह गीताच्या ध्वनिफिती ऐकाव्यात. बच्चों ने ये जो भी गीत है गाकर उसका जो भी ऑडियो है व्हॉट्सअप पर डालना है. नंतर आपण बघूया दूसरा आणि तीसरा दिवस क्षेत्र वाचन, लेखन, श्रवण. पढ़ना है, लिखना है, सुनना है. कौशल कल्पना, विविध साहित्य प्रकाराचे वाचन करने, मूल्यमापन करने व लेखन करता येणे. जो भी हमने किताबें ज़्यादा पढ़नी चाहिए, उसको समझना चाहिए और लिखना चाहिए. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रकट वाचन करण्यास सांगावे व आशय समजून घेण्यासाठी विविध प्रश्न विचारून ललित साहित्य समजून घेण्यास मदत करावी. जोर से बच्चों ने पढ़ना चाहिए, प्रकट वाचन करना चाहिए आणि विविध प्रश्न विचारून ललित साहित्य जो भी बड़े सिलेबस के अलावा भी किताबें हमने पढ़ना चाहिए, जिससे हमें इल्म जास्त पुस्तके वाचल्यानं आमचे ज्ञान वाढेल, इल्म हासिल होगा, ज्ञान बढ़ेगा, ज्ञान वाढेल. मी इथे शिकायला आलो होतो, परिच्छेद वाचतो. मी इथे शिकायला आलो होतो, 2 खोल्याचे घर मिळाले होते आणि मालकातर्फेच दादू नावाचा अनुभवी गडी लाभणार होता. दादू ही व्यक्ती वरवर पाहिली तर जरा विचित्र दिसत होती. एक खांदा विचित्र रीतीने उडवत चालण्याची त्याची लकब होती. वाढलेली दाढी खाजवत तो माझ्याशी बोलू लागला. तेव्हा माझ्या मनात आले, ह्या म्हाताऱ्याला आपण गडी म्हणून ठेवणे महामूर्खपणाचे होईल. ही पिढा चुकवायची एक नवीन युक्ती मला सुचली. दादूचा पूर्वीचा पगार फक्त 3 रुपये होता, आता तो 4 किंवा 5 रुपये मागेल आणि तसे मागितले की तुझ्यासारखा लबाड मनुष्य मला नको असे आपल्याला सहजच मानता येईल. असा विचार करून मी दादूला म्हटले, मी सांगेन ते काम करावं लागेल तुला. त्याने मोठ्या आनंदाने मान डोलावली. पगार काय घेणार तू, मी प्रश्न केला. त्याने हसत उत्तर दिले, पूर्वी मिळत होता तेवढाच द्या. अरे पण म्हणजे किती, आता याची लबाडी करणार, ह्या कल्पनेने मी हसत विचारले. अशा प्रकारे आपण हा परिच्छेद वाचलेला आहे. त्या परिच्छेदावरील जे प्रश्नाचे उत्तर आपल्याला
वरील उतारात वर्णन केलेले व्यक्तीचे नाव, वरील उतारात केलेले व्यक्तीचे वर्णन इथे दादू आहे आणि उतारात केलेले व्यक्तीचे वर्णन कोण करत आहे. आता ह्या व्यक्तीचे वर्णन ह्या परिच्छेदमध्ये लेखक वि. स. खांडेकर करत आहे. उतारात वर्णन केलेल्या व्यक्तीचे लकब, एक खांदा विचित्र रीतीने उडवत चालणे, ह्या दादू व्यक्तीचे लकब होती. लेखकाला अडाणी व्यक्तीमधील दिसून आलेला गुण, त्यांचा प्रामाणिकपणा हा गुण होता. असा प्रकारे परिच्छेदमध्ये हे प्रश्नाची उत्तर दिलेली आहे, आपण बघितलेली आहे. आपण सुद्धा हा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उतारातील व्यक्ती आणि एखादी पाहिलेली व्यक्ती यांच्यात तुलना करण्यास सांगून त्यांची आकलन क्षमता जाणून घ्या. विद्यार्थ्यांनी एखाद्या व्यक्ती आणि एखादी पाहिलेली व्यक्ती त्याचे वर्णन करायची, तुलना करायची आणि आकलन क्षमता जाणून घ्यायची है. आप सब एक जो भी इंसान है उसके बारे में मालूमात लिखना है और वो व्हाट्सअप ग्रुप पे हमें डालना है. उतारातील जी व्यक्ती, जसं आपण दादूचे वर्णन केले तशी एखादी व्यक्ती त्याची तुलना आपल्याला करायची आहे आणि त्याची माहिती लिहून व्हॉट्सअपवर आपल्या ग्रुपवर टाकवायची आहे. याचा अर्थ आपल्याला दादू जसा आहे प्रामाणिक, तसा एखादा व्यक्ती जो असेल त्याची माहिती आपण लिहून टाकावी किंवा ऑडिओ पाठवावा. सक्षम बनवूया. शिक्षकांनी विद्यार्थ्याची आकलन क्षमता दृढ होण्यासाठी वरील उतारे घेऊन विद्यार्थ्यांना गटात चर्चा करण्यास सांगावी. हमें ये उतारा, हर जो भी पाठ सबक का उतारा लेना है, उसमें से जो भी सवाल जवाब है हमें छुड़ाना है. उतारावरील प्रश्नाची उत्तरे आपल्याला सोडवायची आहे. उतारा वाचतो. दादू पंपाने पाणी काढू लागला की माझ्या मनातही ह्या खडकाळ जागेच्या पोटात जसा पाण्याचा झरा आहे, त्याप्रमाणे वरून वृक्ष दिसणाऱ्या दादूच्या अंतःकरणातही प्रेमाचा एक गोड झरा आहे. दादूने माझी सर्व माहिती केव्हाच काढून घेतली होती, पण स्वतःविषयी मात्र तो फारसा बोलत नसे. एक दोनदा रंगात घेऊन त्याने आपली थोडीफार माहिती मला सांगितली होती. त्याचा मुलगा माझ्या एवढा होता, सोलापूरच्या कुठल्याशा गिरणीत होता. तो दादूच्या खेड्यातला जमिनीचा एक तुकडा सावकाराकडे खूप दिवस गहाण पडला होता. म्हाताऱ्यापणामुळे शेती होईनाशी झाली. तेव्हा बायकोला घेऊन तो इथे आला आणि त्याने मुलाला सोलापूरला पाठवले. फार उशीर झालेला एकुलता एक मुलगा होता तो त्यांचा. आई बाप सोलापूरला मुलाकडेच का राहत नाही म्हणून मी त्याला विचारले. तेव्हा त्याने सांगितले, आम्ही दोघं सोलापूरला गेलो की तिथं पोराचा खर्च वाढणार. मग तो सावकाराकडली जमीन सोडवून कशी घेणार. बायको इथं कडधान्य विकून 4 पैसे मिळवते. सोलापुरात तरी ती काय करणार. तिथं मोड खपतात की नाही कोण जाणे. नि सोलापुरात इथल्यासारखी कॉलेज नाहीत. तेव्हा माझ्यासारख्या म्हाताऱ्याला तिथं कोण काम देणार. अशा प्रकारचा उतारा आपण ह्या शिक्षकांनी उतारा वाचून आणि समजून आपल्याला प्रश्नाची उत्तर द्यायची है. उतारा हमें पढ़ना है और समझकर हमें सवाल के जवाब देना है. चला सराव करूया. चौकटी. दादूच्या मुलाचे नोकरी करण्याचे ठिकाण सोलापूरच्या गिरणीत. 2 दादूच्या जमिनीचा तुकडा गहाण ठेवलेली व्यक्ती सावकार. 3 दादूचे सोलापुरात न जाण्याचे कारण पोराचा खर्च वाढेल. सावकाराकडची जमीन त्याला सोडवता येणार नाही. हे 2 कारण आहे. कल्पक होऊया. तुम्हाला आवडलेल्या व्यक्तीचे स्वभावविशेष वर्णन करा. तुम्हाला जी व्यक्ती आवडते त्याचा स्वभाव कसा आहे त्या विशेष वर्णन करून तुम्हाला 10-15 वळी लिहायचे आहे. एखादा जो इंसान आपको मिजाज से पसंद आता है उसके बारे तारीफ आपको लिखना है. वर्ग 10वी अंतर्भारती ब्रिज कोडचा 4था दिवस. क्षेत्र लेखन क्षमता संकल्पना समानार्थी शब्द जाणून घेऊया. आपल्याला समानार्थी शब्द मतलब एक जैसे अल्फाज आपको आते हैं या नहीं समझ कर लिखना है. जाणून घेऊया. पुढील उदाहरणाच्या मदतीने शिक्षकाने विद्यार्थ्यांशी चर्चा करावी किंवा गटात चर्चा करण्यास सांगावे. अदनानाची आई बाजारात गेली. अदनान नाव आहे, आई नाव आहे, बाजारात गेली. 2 माझी माय शेतात राबते. बचत गटाच्या सभेत सर्व माता भगिनी उपस्थित होत्या. अदनान जैसा अदनान की माँ बाज़ार में गई. मेरी माँ खेत में काम करती है. बचत गट के सब माता और जो भी वो हज़र थे
इस प्रकार इस वरील उदाहरणामध्ये समानार्थी असे आलेले शब्द ओळखून लिहा। एक जैसे अल्फाज हमें पहचानना है। जिस तरह यहाँ पर एक जैसे अल्फाज पहले वाक्य में आई, दूसरे वाक्य में माँ, तीसरे माता, ये सब आई इसमें समानार्थी शब्द आहे। वरील उदाहरणामध्ये एकाच अर्थाचा आलेला शब्द लिहा। जसं एकाच अर्थाचा आलेला शब्द जसं माय, मायला आईसुद्धा म्हणतात, मातासुद्धा म्हणतात। एकाच शब्दाला अनेक अर्थ असतात, त्यास म्हणतात। एक अल्फाज को बहुत सारे मतलब होते हैं, जैसा उस तरह उसको बोलते हैं एक जैसे अल्फाज, यानी मराठी में समानार्थी शब्द म्हणतात। शिक्षकांनी वरील चर्चेप्रमाणे विविध शब्दांची समानार्थी रूपे देऊन विद्यार्थ्यांचे समानार्थी रूपासंदर्भातील आकलन जाणून घ्यावा। आपण जो भी धडा वाचतो, कविता वाचतो, त्याच्यातली समानार्थी शब्द काढावे, त्याचा अर्थ समजून घ्यावा, तरच आपल्याला पाठ, कविता किंवा धडा समजेल। जसं याच्यामध्ये वारा म्हणजे पवन, वाराचा पवन समानार्थी, शाळाचा विद्यालय समानार्थी शब्द, रस्त्याचा मार्ग समानार्थी शब्द आहे, घरचा सदन, झाडचा वृक्ष समानार्थी शब्द आहे, सरिताचा नदी हा समानार्थी शब्द आहे। तर आपण कोणताही पाठ वाचू, कविता वाचू, त्याचे समानार्थी शब्द आपल्याला काढणे आवश्यक आहे। समानार्थी शब्द जास्तीत जास्त आपल्याला समजले तर आपल्याला धडा किंवा कविता चांगल्या प्रकारे समजेल। शिक्षकांनी वरील उदाहरणाच्या मदतीने पाठ्यपुस्तकातील समानार्थी शब्द शोधून या विषयावर चर्चा करून समानार्थी शब्दाची ओळख करून घ्यावी। विद्यार्थी मित्रांनो, आपण जे भी पाठ, धडा, कविता वाचतो त्याचे समानार्थी शब्द जास्ती असतात, आपण वहीमध्ये लिहून ठेवावे। एक जैसे अल्फाज जो भी हम नज़म और जो भी सबक के हैं, हमने एक जैसे अल्फाज हमारे कॉपी में लिख कर रखना है और ज़्यादा से ज़्यादा हमें एक जैसे समानार्थी शब्द के इल्म हमें बढ़ाना है, जिससे हमें नॉलेज पक्का होगा और हमारी जो भी मराठी अच्छी तरह से पक्की होंगी। एक अल्फाज को कितने अल्फाज ज़्यादा से ज़्यादा उसकी मालूमात हमें मिलना है, तो इसलिए समानार्थी शब्द हम ज़्यादा से ज़्यादा पाठ और कविता के हमारे पास लिख कर रखें। और समानार्थी शब्द की लिस्ट आप व्हाट्सएप पर डालो लिखकर। ब्रिज कोर्स मराठी अंतर्भारती वर्ग 10वीचा 5वा-6वा दिवस आपण बघत आहोत। 5व्या-6ठा दिन में श्रवण वाचन लेखन। हमें श्रवण करना है, वाचन करना है और लिखन भी करना है। कौशल श्रवण, हमने जो भी पढ़ते हैं सुनना है और पढ़ना है और लिखना है। कौशल्य साहित्य प्रकाराचा ध्वनिफीती समजपूर्वक ऐकता येणे, आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे, साहित्याचे समजपूर्वक वाचन करून त्याचा आस्वाद घेता येणे। आपण चांगल्या प्रकारे वाचणे आणि वाचन करून त्याचा जो आस्वाद आहे, त्याचा अर्थ आपल्याला कळणे आवश्यक आहे। त्यामुळे वाचन जितके जास्त असेल तितकं आपल्याला ज्ञान वाढेल आणि आपका इल्म बढ़ सकता है, आपका मालूमात आपको बढ़ सकती है, लेकिन आपको ज़्यादा ज़्यादा किताबें, सिलेबस ही और बाहर की भी ग्रंथालय की भी किताब आपको पढ़ना है। जाणून घेऊया शिक्षकांनी खालील प्रमाणे उदाहरणे देऊन त्यामध्ये काय फरक आहे याची विद्यार्थ्यांशी चर्चा करून किंवा त्यांना गटात चर्चा करण्यास सांगावे। और जो भी हमने मिसालें दी हुई है उसमें क्या फ़र्क है, उसमें बच्चों से हमें गुफ्तगू करना है और जो भी गट है हमारा उसमें चर्चा करना है। जसं इथं सांगितलं आहे, मधमाशी सकाळी उठून मध मिळवण्यास जाते, उठूनही सकाळी ती मधमाशी जाते की मध मिळवायासी। उठूनही सकाळी ती मधमाशी जाते की मध मिळवायासी। यो मधमाशी सकाळी लवकर उठते आणि फुलाचा जो रस आहे ती शोषते आणि मध मिळवण्यास ती दररोज जंगलामध्ये जाते। इस तरह मधुमक्खी रोज़ सुबह उठ के फूलों का रस चूसती है और अपना शहद की जो मध है, शहद बनाने का काम करती है। अशा प्रकारे मध मिळवण्यासाठी जंगलामध्ये सैरावर मधमाशी जाते आणि जास्तीत जास्त मध कसं आपल्याला बनवता येईल त्याचा ती काम करत असते। उदाहरण 2, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे, आता तुझी पाळी वीज देते टाळी, फुलो पिसारा नाच, नाच रे मोरा नाच, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच। हा राष्ट्रीय पक्षी मोर याबद्दल या कवितेमध्ये माहिती सांगितलेली आहे। नाच रे मोरा नाच, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच। आंब्याचं जंगल आहे, त्या जंगलामध्ये या कवी सांगतोय, कवी म्हणते
की नाच रे मोरा मोरा तू नाच, आंब्याच्या वनात तू नाच. आणि ढगांशी वारा झुंजला रे. ढग आहे, भरपूर पावसाळ्याचे दिवस आहे, ढग आलेले आहे, काळे ढग दिसत आहे आकाशावरती. आणि वारा जास्ती असं चक्रीवादळ फार वाहत आहे. झुंजला रे. आणि त्यात काळा काळा कापूस, म्हणजे शेताला काळा काळा कापूस कवीने सांगितलेला आहे. जिकडे तिकडे काळा कापूस दिसत आहे. आता इथे नाच रे मोरा नाच, आम का जो खेत है जंगल है उसमें नाच रे मोर मोर नाच, ऐसा कवि कह रहा है. और आसमान में बादल आ चुके हैं, हवा बह रही है, और जहाँ वहाँ काला काला कपास दिख रहा है. काला काला कपास यानी खेत जहाँ वहाँ दिखाई दे रहा है. आता तुझी पाळी वीज देते टाळी, अब तेरी बारी है. और ज़्यादा से ज़्यादा आसमान में ढग और बारिश आ रही है, और बिजली ज़्यादा ज़्यादा आवाज़ कर रही है, ऐसी आवाज़ कर रही है जिस तरह हम टाली मारते हैं. आता तुझी पाळी आहे. आकाशामध्ये ढग आलेले आहे, पाऊस पडत आहे, आणि वीज अशा प्रकारे लखलखाट करत आहे की ते जसे आपण टाळी मारतो तशा प्रकारे वीज गडगडाट आकाशामध्ये करत आहे. फूलों पिसारा नाच, नाच रे मोरा नाच, जो हमारा मेरे पंख है वो पसार कर नाच रे मोरा नाच, नाच रे मोर नाच, तो अपने जो पिसारा है पंख को फैलाकर तू नाच. ए मोरा तू आपले पंख पसरव आणि नाच रे तू नाच. आणि अशा प्रकारचे हे कवीने या नाच रे मोरा नाच ह्याविषयी वर्णन केलेले आहे. आपण या नाच रे मोरा नाच ह्या मोर कुठे नाचत आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे. मोर आंब्याच्या वनात नाचत आहे. याच्यातच या कवितेमध्ये उत्तर आहे. वारा कशाशी झुंजला आहे, वारा या ठिकाणी दिलेला आहे. ढगांशी वारा झुंजला आहे. आणि तिसरा आहे कवितेतील कापूस कोणत्या रंगाचा आहे. कवितेतील कापूस जो आहे काळा काळा कापूस हा काळा रंगाचा आहे. टाळी कोण देत आहे, या कवितेतच उत्तर आहे. टाळी इथे वीज देत आहे, वीज देते टाळी. अशा प्रकारे आपण इथे उतार्यावरील प्रश्नाचे उत्तर. विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाही, कारण की उतार्यामध्येच पाठ असो किंवा कविता असो त्या उतार्यामध्ये त्याचे प्रश्नाचे उत्तर असतात, आणि ते आपल्याला समजून लिहावायचे आहे. जाणून घेऊया शिक्षकांनी अशा विविध उदाहरणाद्वारे चर्चा करून कवितेतील विविध घटकाविषयी विद्यार्थ्याचे आकलन जाणून घ्यावे. इस तरह हम पढ़ना है, समझना है, और समझकर हम इस सवाल के जवाब अच्छी तरह से देना है. मोर का नाच रहा है आम के जंगल में. वारा कैसे झूला है, किससे लड़ रहा है, बादल से. कापूस का कलर किस तरह है, रंग काला है. और टाली कौन दे रहा है, इस तरह बिजली टाली दे रही है. इस प्रकार आता हे बघूया, संक्षम बनूया, समजून घेऊया. शिक्षकांनी वरील बागेत प्रमाणे इतर बालगीते घेऊन विद्यार्थ्यांना काव्य ही संकल्पना समजून द्यावी. विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांना गद्य व पद्य यातील भेद समजावून घेण्यास मदत करावी. शिक्षकांनी काव्य संकल्पना दृढ होण्यासाठी सर्व घटक समावेशक अशी कविता घेऊन विद्यार्थ्यांना काव्यातील घटकाविषयी गटात चर्चा करण्यास सांगावे. मध्यवर्ती कल्पना सांगण्यास सांगावे. काव्याच्या अनुषंगाने येणाऱ्या घटकाविषयी चर्चा करावी व विविध कृती घेऊन काव्य या संकल्पनाचे दृढीकरण करावे. सभी विद्यार्थियों ने पाठ किस तरह होता है ये समझना है, और पाठ यानी गद्य जैसा, और पद्य यानी कविता नज़म वो किस तरह होती है वो समझना है. और समझने के बाद उसकी हमें गट बनाना है 10-10 का, उसमें चर्चा करना है, गुफ्तगू करना है, जिससे हम अच्छी तरह से हम उसे जान सकें. और चर्चा करने के बाद ज़्यादा से ज़्यादा मालूमात हमें हासिल होंगी, और जो भी कंसेप्ट है वो हमारी क्लियर होंगी, शक हमारा दूर होगा. इस तरह ये अब हम आता आम्ही बिना भिंतीची शाळा ही कविता तालसुरात म्हणूया. और जिस तरह मैं भी ये गाऊंगा उसी तरह आप भी ये बिना भिंतीची शाळा ही कविता गाना है, और उसकी ऑडियो क्लिप व्हाट्सएप अपने ग्रुप पे डालना है. कविता नंबर 6 बिन भिंतीची शाळा ह्या कवितेचे गायन करतो. बिन भिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्ट करू.
बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया त्या भुंग्यांचा. फुलांचे रंग दाखवित फिरते फुलपाखरू. हिंडू ओढे धुंडू ओळ, झाडावरचे काढू मोड. चिडत्या डसत्या मधमाशांशी जरा सामना करू. भल्या सकाळी उन्हात नावू, ऐन दुपारी पर्यात पोहू. सायंकाळी मोजू चांदण्या, गंती त्यांची करू. अशा प्रकारे अपन बिना भिंतीच्या शाळेची गायन केलेले है. इस तरह हमने बिन भिंती जो नज़म है उसका हमने गायन किया हुआ है. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा ये ताल सुर में एक गीत कविता नज़म गाना है और उसका ऑडियो व्हाट्सएप पे डालना है. बिना भिंतीचे शाळेचे स्वाध्याय, जे बिना भिंती शाळा कवितेचे स्वाध्याय आपण सोडवूया. हम उसके सवाल जवाब लिखेंगे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध कवितेच्या आधारे पुढील प्रमाणे कृती सोडवण्यास द्याव्यात. जसं जोड्या लावा, निसर्गातील घटक आहे मुंग्या भुंगे आणि त्यांचे कार्य आहे. आता मोहळ बांधतात, बंगला बांधतात, सूर ऐकवतात. तिसरा मुंग्या का काम क्या है. मुंग्या आपला छोटे कण घेऊन, मातीचे कण घेऊन बंगला बांधतात. मुंग्याचं काय कार्य, बंगला बांधतात. मुंग्या अपना घर बांधते. भुंग्याचं काम सूर ऐकवतात. भुंग्याचं कारण उत्तर आहे, भुंगे हमारे क्या करते हैं, गुनगुन करते हैं, आवाज़ करते हैं. उत्तरे लिहा. फुलांचे रंग कोण दाखवितात. आता फुलपाखरू या झाडावरून त्या झाडावरून उडत असते. फुलाचे रंग दाखवणारे जे आहे फुलपाखरू आहे. आणि कवी कोणाशी सामना करण्यास सांगत आहे. कवी मधमाशाशी सामना करण्यास सांगत आहे. चिडत्या डसत्या ज्या मधमाशा असतात. रंग बताने वाला जो है फुलपाखरू है और कवि लड़ाई करना चाहता है वो मधुमक्खी से. पुढील काव्यपंक्तीचे तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. या पुढील काव्यपंक्तीचा आपण अर्थ समजून घेऊया मराठी आणि उर्दूमध्ये. बिना भिंतीची उडी शाळा, लाखो इथले गुरु. झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्ट करू. आता बिना भिंतीची उडी शाळा, निसर्ग है बिना भिंतीची शाळा है. कुदरत है बगैर दीवार की मदरसा है. औपचारिक शिक्षणपेक्षा अनौपचारिक शिक्षणाला कवीने महत्त्व दिले आहे. अनौपचारिक पढ़ाई को इसमें अहमियत दी हुई है. निसर्गापासून मनुष्याला भरपूर शिकायला मिळते, कारण की निसर्गामध्ये भरपूर गुरु आहे. निसर्ग कुदरत में हमें बहुत सारे गुरु वस्ताद दिखाई देते हैं. झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्ट करू. अवतीभोवती नैसर्गिक सुंदर झाड़े जोड़पे वेलियाँ है. अतराफ में कुदरती बहुत सारे पेड़ पौधे, वहाँ पर बेल दिखाई देती है. निसर्गातील पशु पाखरे मधमाशा आहेत. जिकडे तिकडे मधमाशा आहे, फुलपाखरे, मधमाशा आहे. जंगल में बहुत सारे परिंदे और छोटे छोटे मधुमक्खी भी है. मनुष्याला निसर्गापासून भरपूर फायदा होतो, तसेच चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. इस तरह कुदरत से है इंसान को बहुत सारा फ़ायदा होता है और बहुत सारा हमें इंसान को सीखने को मिलता है. इस तरह हमें बिना भिंतीची उडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्ट करू. अशा प्रकारे आपण या ओवीचा अर्थ बघितलेला आहे. हमने उर्दू और मराठी में उसका मतलब देखे. निसर्गातील एखाद्या घटकाचा तुम्हास आलेला अनुभव लिहा. एखादा जो घटक है, वाक्य पर हमने मराठी में कुदरत के बारे में लिखना है और वो व्हाट्सएप अपने ग्रुप पे डालना है. उपयोजित लेखन महत्त्वाचा भाग अपन बघत आहोत. पत्रलेखन हम देख रहे हैं. पत्रलेखन किस तरह लिखना है. एक मेरे अखिल तांबुल सर क्लासेस ये चैनल पर उपयोजित लेखन, पत्र लिखना है, जाहिरात लेखन और कहानी लेखन, निबंध लेखन किस तरह लिखना है, ये सब वीडियो आपको मिलेंगे. प्ले लिस्ट में भी मिलेंगे. उपयोजित लेखन अपन पत्र कशा पद्धतीने लिहायचे आहे, खत किस तरह लिखना है ये देखेंगे. क्षेत्र वाचन लेखन हमें ज़्यादा पढ़ना चाहिए और लिखना चाहिए. क्षमता पाठ्यपुस्तकातील समाविष्ट असलेल्या उपयोजित लेखन घटकावर लेखन करता येणे. दैनंदिन जीवनातील एखादी वैशिष्ट्यपूर्ण घटना, स्थिती, अनुभव यावर विविध प्रकारे सृजनात्मक घटना, प्रसंग यावर आधारित चिकित्सक विचार करून त्याबाबत लेखन करता येणे. जो भी हमारे घटना वाक़या
आती है उस पर हमें खत लिखते आना चाहिए। और एखादा वाक्य या घटना औपचारिक हो अनौपचारिक हो, खत हमें लिखते आना चाहिए। पत्र के 2 प्रकार होते हैं, औपचारिक यानी व्यवहारिक और अनौपचारिक यानी घरगुती कौटुंबिक पारिवारिक। ऐसे औपचारिक यानी व्यवहारिक और जो अनौपचारिक खत कहते हैं उसे जैसे घरगुती होते हैं और परिवार के मुताबिक खत लिखा जाता है। जाणून घेऊया विद्यार्थ्यांना खालील पत्राचा आराखडा काळजीपूर्वक पाहण्यास व त्यातील सर्व घटकाचे अवलोकन करून गटात चर्चा करण्यास सांगावे। ये खत किस तरह लिखना है, हम गट में विद्यार्थियों में एक दूसरे को चर्चा करके खत लिखना किस तरह है वो देखेंगे। दुसरा औपचारिक पत्र या ठिकाणी आपल्याला लिहायचे, व्यवहारिक त्या ठिकाणी दिनांक टाकायचे, प्रति, माननीय, विषय, महोदय हे विषय महत्त्वाचे असतात। मानपानसाठी जे बी द्यावायचे आहे, जसं आपण वडिलांना तीर्थरूप लिहितो, काकांना तीर्थस्वरूप आणि सन्माननीय व्यक्तींना नमस्कार, लहानांना सप्रेम नमस्कार असे ह्या जे आपण माननीय ते सगळं त्यांना लिहायचे। विषय लिहायचा आहे, प्रति कोणाला लिहून राहील त्याचा पत्ता, ते त्याचं नाव आपल्याला आणि ॲड्रेस असणे महत्त्वाचे, पत्ता असणे महत्त्वाचं आहे। पूर्ण महोदय त्याचा कशाबाबत आपण पत्र लिहून राहिलेलं आहे, व्यवहारिक बाबतीत त्याचा संपूर्ण उल्लेख महोदय आहे ते खालील इथे करावायचा आहे। कळावे आपला विश्वासू, आपण जे पत्र लिहून राहिलो त्याचं नाव आणि तिथे लिहायचे, पत्तासुद्धा लिहायचा आहे। विसरू नका, आता ईमेल ID टाकणे आवश्यक आहे। अशा प्रकारचे पत्र या ठिकाणी लिहायचे आहे। आणि पत्र कशा पद्धतीने लिहायचे याचंसुद्धा मी लिंक यूट्यूबची टाकत आहे या ब्रिज कोर्ससोबत, ते सुद्धा आपण बघावायचे आहे। असा 7 दिवसाचा कोर्स झाल्यानंतर आपल्याला 8 दिवसाचे 8वें दिन हमें टेस्ट देना है ब्रिज कोर्स की। वो हम टेस्ट किस प्रकार है वो मैं बताऊंगा, उसकी तैयारी आपने करके रखना है। खत लिखते टाइम अपना दिनांक ज़रूरी है, प्रति अपन किसका उनका जो पता है वो ज़रूरी है, कौन सा ओहदा है वो ज़रूरी है, उनको किस तरह माननी है, क्या लिखना है, और सब्जेक्ट भी ज़रूरी, विषय और महोदय में लिखना है, खत किसको लिख रहे डिटेल लिखना है, और अपना जो लिख रहा है उसका नाम ज़रूरी है, पता ज़रूरी है, और ईमेल ID ज़रूरी है। इस प्रकार आप अच्छी तरह से खत लिख सकते हैं। और खत किस तरह लिखना है ये वीडियो यूट्यूब का आपको इसके साथ में डाल रहा हूँ। आगे हम टेस्ट किस तरह होती है वो देखेंगे और टेस्ट की आप तैयारी करना है। वर्ग 10वीं क्लास ब्रिज कोर्स की है, 8वें दिन हमें टेस्ट देना है 10 मार्क्स की। राज्य शैक्षणिक प्रशिक्षण व प्रशिक्षण परिषद पुणे सेतु अभ्यास चाचणी 1 ते 7 दिन के कोर्स करने के बाद में कोर्स केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची चाचणी द्यावायची आहे। उतार्यातील दादूच्या कुटुंबातील व्यक्ती कोण कोण आहे ते सुद्धा आपल्याला लिहावायचे आहे। हा परिचय चांगल्या प्रकारे वाचायचा आहे आणि वाचल्यानंतर दादू शेती का करू शकत नव्हता याचे उत्तर, दादूची बायको काय विकत असे हे सुद्धा, दादूच्या मुलाची नोकरी करण्याचे ठिकाण हे सुद्धा आपल्याला ह्या उतारा वाचून चांगल्या प्रकारे लिहावायचे आहे। उतारा चांगला वाचा, समजून घ्या, नंतर चांगल्या प्रकारे टेस्ट सोडवा। कवितेतील आधारित सूचनेनुसार कृती करा। कवितेतील तुम्हाला कळलेले निसर्गातील गुरु कोणकोणचे आहे ते कविता वाचून आपल्याला लिहायचे आहे। निसर्गामध्ये आलेले गुरुचे नाव इथे लिहायचे आहे। तसेच सूर ऐकवणारे कोण आहे, फुलाचा रंग दाखवणारे कोण आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला लिहायचे आहे। व्याकरण भाषिक घटकावर आधारित आहे। जसं खालील वाक्यातील समानार्थी शब्द ओळखा। आनंदाची आई बाजारात गेली, माझी माय शेतात राबते, आणि खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा। जसं झाडाला दुसरा शब्द कोणता है, चंद्राला घर काम। जैसे झाड़ पे चंद्र को दूसरा कौन सा अल्फाज है, एक जैसा अल्फाज ये लिखना है। और ये जो 3 में एक जैसा अल्फाज ढूंढना है, ये नज़म अच्छी तरह से पढ़ना है और नज़म के आधार पर ये इसके सवाल के जवाब लिखना है। ये भी ऊपर के जो पैराग्राफ अच्छी तरह से एक नज़म भी पढ़ना है और निसर्ग के गुरु हमें लिखना है। और दूसरी बात, ये परिचित पढ़कर ये दिए हुए दादू के बारे में सब सवाल के जवाब हमें लिखना है। अशा प्रकारे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा।